सायंकाळचे या मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्या समवेत विजय संगीतातून गीत नंबर 24 प्रभू आम्ही दीन प्राणी हे आपल्यासोबत मंडळीच्या चालीवर आपण सगळे गाऊया. प्रभू आम्ही दीन प्राणी तुझा पुढे नमतो. तू पवित्र थोर ज्ञानी तुझा आता वंदितो. दे सदात्मा साय त्याचे मागतो. दे सदात्मा साय त्याचे मागतो. प्रिय येशू तव प्रीति नित्य राहो अंतरी. आचराया दया नीति ने आम्हा मार्गावरी. तव सेवा करू जगू तोवरी. तव सेवा करू जगू तोवरी. तुझ कैसे तोष व्हावे रोज आम्हाशी कवी. प्रतिदोषा निवारावे तुझ दिसे सर्वस्वी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. खरे आम्ही नीच पापी तरी दया दाखवी. परी झालो अनुतापी करी क्षमा शांतवी. अंतकाळी स्वर्गालोकी पोचवी. अंतकाळी स्वर्गालोकी पोचवी. आमच्या प्रभूच्या चरणापाशी येऊन आम्हाला नेहमीच आनंद मिळत असतो व त्याच्या समक्षतेचा आशीर्वाद मिळत असतो. आज पुन्हा एक वार मनन चिंतन आपण करणार आहोत. आजचं मनन सन्मान्य रेव्हरेंड जी जय कृपाळक साहेबांकडून आहे. वचनाआरंभी मी प्रार्थना करतो. हे दयाळू देव बाप्पा, पुन्हा एक वार आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. पवित्र वचनाचं मनन चिंतन करण्यासाठी ही सायंकाळ तू आम्हाला दिली. दिवसभरातल्या सर्व कामांसाठी आम्ही उपकार स्तुती करीत आजच्या या दिवसाचा शेवट प्रभू तुझ्या पवित्र वचनामध्ये करीत असताना आज तुझ्या प्रिय दासाकडून जे पवित्र वचन येईल ते ऐकून घेण्यास व ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा आम्हाला दे. पाळक साहेबांना तू सहाय्य कर, कृपा पुरव. बोलण्यासाठी लागणारं देबापा बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून दे. त्यांच्या घशाला स्पर्श कर, आरोग्य तू दे व त्यांच्याकडून येणारं वचन आम्हा सगळ्यांना आशीर्वादाचं होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.
आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ मननासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. आजच्या सायंकाळी सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे. जो शास्त्रपाठ आज आपण समोर ठेवला आहे तो तिमोथेचे पहिले पत्र 2 अध्याय 1 ते 7. तिमोथेचे पहिले पत्र 2 अध्याय 1 ते 7 मी आपणासाठी वाचतो. पौल तिमोथेला लिहिताना असं म्हणतो की तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती करावी, राजाकरिता व सर्व वरिष्ठाकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित कंसात मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही कंस पूर्ण, विश्वास व सत्य ह्या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. ज्या जगामध्ये पौल आणि तिमोथी राहत होते ते जग विलक्षण भरारी घेणारं जग, विलक्षण प्रगती करणारं जग, मोठा प्रभाव पाडणारं जग, निरनिराळ्या प्रकारच्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारं जग, अध्ययनाच्या द्वारे विज्ञानाद्वारे नवे शोध घेणारं जग, रस्त्यांचा आणि मार्गांचा शोध घेणारं जग, पाण्यावरची म्हणजे समुद्री वाहतूक, नव्याने मोठ्या जहाजांची निर्मिती करून प्रवासाला धडाडीने निघणारं जग, प्रशासनासाठी सैन्य व्यवस्था, तुकड्यांची व्यवस्था आणि वेगळ्या वेगळ्या देशातल्या वेगळ्या वेगळ्या कॅन्टोनमेंटला म्हणजे छावण्या बनवणारं जग, तरी गुलामांना आपल्या राज्यामध्ये किंवा साम्राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे अधिकार न देणारं जग होतं. यावेळेला जे जग निर्माण झालं, जेव्हा पौलान हे पत्र लिहिलं तेव्हा तुरुंगवासामध्ये असताना त्याला असं वाटलं की मंडळीला आणि विशेषतः सेवकांना, विश्वासणाऱ्यांना त्याने जाणीव करून द्यावी की बंधुजन हो, तुम्हाला ठाऊक आहे का तुम्ही कोणत्या जगात जगत आहात. ही गोष्ट समजणं फार आवश्यक आहे. आपण कोणत्या जगात जगत आहोत, या जगात आज काय चाललेलं आहे, हे जग कोठे चाललेलं आहे आणि त्या मानाने आपण कोठे आहोत. जगाची प्रगती बघताना आपली प्रगती कशी आहे, जगाची निरनिराळ्या प्रकारची वाढ बघत असताना आपली वाढ कशी होत आहे. जगाचं तंत्रज्ञान आणि विज्ञान अतिशय उच्च दर्जाला, फार पराकोटीच्या शिक्षणाला जात असताना आपल्या शिक्षणाचं काय होत आहे. अधर्म, अन्याय, अत्याचार, युद्धे आणि दडपशाही चालू असताना आपलं काय चाललं आहे याची जाणीव होणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं आपल्या शिष्यांना, जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो विखरतो,
जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे. You cannot have your foot at the same time into two boats and you stand still. दोन नावेमध्ये आपले दोन पाय ठेवून तुम्ही स्थिर राहाल, ही जी तुमची कल्पना आहे ती सोडून द्या, असं पाऊल सांगत आहे. देवाची इच्छा काय आहे समजून घ्या. देव काय सांगतो ते समजून घ्या. देवाला काय हवं ते बघून घ्या आणि तुम्ही प्रयत्न करा की त्याने जो राजमार्ग समोर ठेवला आहे त्या राजमार्गाने तुम्ही चालावं, कारण ही त्याची इच्छा आहे. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो परिच्छेद आहे सुरुवात तो प्रार्थनेच्या संदर्भात करतो. तो म्हणतो की दुसऱ्या वचनामध्ये राजांकरिता प्रार्थना करण्यात यावी. तुम्हाला हे ठाऊक असणं गरजेचं आहे की पाऊल असं का सांगतो. त्या काळामध्ये कैसर हा देव समान मानला जात होता आणि त्याची प्रार्थना करावी म्हणून त्याची मंदिरे पण बांधण्यात येत होती आणि राजाज्ञा होत होती की कैसराकडे प्रार्थना करा, कारण तो देव आहे. लक्षात येत आहे. कैसर जो रोमी साम्राज्याचा प्रमुख आहे त्याची प्रार्थना करावी असा जनादेश त्याने काढलेला होता. जुलियस सीझर पासून हा प्रारंभ झाला. जास्त मोठ्या प्रमाणावर दैवीकरण झालं आणि हे पौलाच्या डोक्यात बरोबर होतं की आपल्या लोकांना आता हा फरक कळवणं शिकवणं गरजेचं आहे की जेव्हा राजसत्ता उदयास येते आणि तिचं दैवीकरण केलं जातं आणि लोक अंकित झालेले आहेत, अधिकारात आहेत, जगायला पाहिजे आहे म्हणून भयाने का होईना किंवा अज्ञानाने का होईना ते त्या दैवीपण दिलेल्या माणसाला देव मानून त्याची प्रार्थना आणि उपासना करू लागले होते. आणि हे नेहमीच होतं. ख्रिस्ती मंडळी, ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती समाज त्याला काही वेगळा आहे का? नाही. आजही आपण बघतो की व्यक्तींना दैवीकरण करून त्यांना देवासमान जवळजवळ मानलं जातं. अडीअडचणीच्या वेळेला पहिले ब्रदर आठवतात आपल्या लोकांना. आपल्याला तो प्रचारक आठवतो. त्याला फोन लावले जातात, त्याला निरोप दिला जातो, ब्रदर काहीतरी करा. परंतु त्याच वेळेला आपले लोक विसरतात की देवादिदेव परमेश्वर त्या ब्रदरपेक्षा आपल्या जवळ आहे ना. त्याची प्रार्थना का नाही करत, त्याला आपण हाक का नाही मारत, आणि त्याने उत्तर नाही दिलं तरी हरकत नाही. दानियेला प्रमाणे आपण सांगू शकतो ना, महाराज ते काही असो, आम्ही जगू की मरू, तुझ्या मूर्तीला आम्ही पाया पडणार नाही. पौल नव्याने निर्माण झालेल्या मंडळांना आणि सेवकांना हा इशारा देत आहे की तिमोथ्या आणि तुझे जे वडील आहे ते तुम्ही सर्व तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे ना. मी तुमच्या जवळ नाही, पण तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे ना. तुम्हाला आम्ही काय शिकवलं, तुम्हाला आम्ही काय सांगितलं की पुढे लिहिलेलं जा आपला एकच देव आणि मानव यामध्ये मध्यस्थ आहे. आपला देव एकच आहे. आठवतं का तुम्हाला, असं तर पौल त्यांना विचारतोय जणू काय. ही व्यथा मंडळांमध्ये आणि जगामध्ये जेव्हा आपण बघतो तर आपल्याला आपलं मन तुटून जातं की चांगले शिकलेले, सवरलेले, देवाचं भय धरणारे म्हणणारे लोक आणि सेवक माणसांच्या भूलथापानं बळी पडतायत. कशासाठी माहित नाही. काही लोकांना सेलिब्रिटी व्हायची इच्छा आहे, प्रसिद्ध व्हायची इच्छा आहे. कशासाठी प्रसिद्ध व्हायचं आहे? देव शेवटी एकच प्रश्न विचारणार, कदाचित नाही विचारणार तो, पण देव हेच बघणार आहे, तू प्रसिद्ध होता की विश्वासू होता. दोनच गोष्टी आहेत.
ह्या प्रसिद्धीचा काय उपयोग जेव्हा जग तुम्हाला ओळखतंय, जग तुम्हाला प्लॅटफॉर्म देत आहे, जग तुमच्या नावाचा जयघोष करत आहे, पण तो स्वर्गच तुम्हाला ओळखत नाही. काय उपयोग आहे या प्रसिद्धीचा? राजाची म्हणजे कैसराची प्रार्थना केल्याने तुम्हाला लाभ होत असेल, पाऊल म्हणतो, पण काय उपयोग? कैसर तुम्हाला सवलती देत असेल, पण काय उपयोग? मान सन्मान देत असेल, काय उपयोग? नाव मोठं करत असेल, काय उपयोग? तुम्हाला नागरिकत्व देत असेल, काय उपयोग जर तुमचं स्वर्गातच नागरिकत्व नाही? काय उपयोग? तुमचा आमूलाग्र बदल विचारांमध्ये, तुमच्या मनोवृत्तीमध्ये, तुमच्या दृष्टीमध्ये आलाच पाहिजे, असं पाऊल तेव्हा त्याला खबरदारीने सांगतोय. म्हणून तो म्हणतो सर्वप्रथम मी बोध करतो. बोध म्हणजे बाप जसं मुलाला जवळ घेऊन समजावून सांगतो, आईचं वात्सल्य जसं ओसंडून वाहतं, तसं पाऊल तिमोथेला सांगत आहे. तिमोथ्या बघ रे, मी तुझ्या जवळ नाही, पण मी काय सांगतो तू नीट समजून घे. विनंत्या करा, तुम्ही प्रार्थना करा, रदबदल्या करा, उपकार स्तुती करा. का? वचन 2 मध्ये त्याचं कारण सांगितलं की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने असे शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्य क्रमण करावे. पाऊल असं म्हणतोय, राजांसाठी का प्रार्थना करा? ते धोक्यात असू शकतात, अज्ञानाच्या अंधकारामध्ये भटकलेले असू शकतात, त्यांच्या तत्वज्ञानाला बळी पडलेले असू शकतात, त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धा असू शकतात, त्यांना कोणीतरी बळजबरी करू शकेल अशी पण परिस्थिती असेल, त्यांच्यामध्ये कदाचित गट पडून राजसत्ता जाण्याचा धोका निर्माण होत असेल. म्हणून राजा काही वेळेला आपल्या मनाविरुद्ध, प्रजेविरुद्ध, इच्छेविरुद्ध काहीतरी करत असावा. अशा वेळेला या अशा धोक्याच्या जागी बसलेल्या राजाला देवाने सहाय्य पुरवावं, सांभाळावं, सद्बुद्धी द्यावी, त्याला मार्ग दाखवावा म्हणून प्रार्थना करा. त्याला प्रार्थना करू नका, पण त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती करावी असं जर तुम्हाला वाटतं तर तिमोथ्याला पाऊल म्हणतो, तिमोथ्या तू विनंत्या सादर करतो तेव्हा तुला राजांच्या गरजा माहित आहेत का? का अंदाजाने चाललंय सगळं? अरे बापा, जगात राजे आहेत, असतात, आणि त्यांचं असं असतं तसं असतं. यावेळेला नीरो राजा होता. पाऊल तिमोथ्याला विचारतोय, तिमोथ्या नीरो कसा आहे, त्याच्या गरजा काय आहेत, आणि त्याने असं करू नये असं जर तुला वाटतं तर त्याचं ज्ञान तुला आहे का? कोणाला विचार तिमोथ्या. इफिस मध्ये तू नुसतं राहून उपयोग होणार नाही तुझा. लक्ष दे, कुठेतरी जा, बाजारात जा, विद्वानांसंगी बस, चर्चा कर आणि विचार की आमचा सम्राट नीरो ह्याच्या गरजा काय आहेत, मला सांगाल का? कदाचित तुला विचारलं जाईल तिमोथ्या की का तू हे विचारतोस, तू सांग. देवादेव देव परमेश्वर याची मी त्यांच्याकरता प्रार्थना करू शकतो, त्यांची गरज मी देवाला विनंती म्हणून सादर करू शकतो. मला कळणं गरजेचं आहे. प्रार्थना देवापुढे लोटांगण घालणे देवाचा अधिकार. तिमोथ्या, प्रार्थनेमध्ये जर तू मान्य करीत नाहीस तर तुझ्या प्रार्थनेला काहीच अर्थ नाही असं पौल सांगतो. नम्रता तुझी असलीच पाहिजे. तुला हे समजलंच पाहिजे, तुझ्या स्वतःच्या बळाने आणि पराक्रमाने काहीच होणार नाही तिमोथ्या. तुझी आत्मिकता किती मोठी प्रकारची असो तिमोथ्या, त्याच्याने फरक पडणार नाही जोपर्यंत तू देवाला शरण जाणार नाहीस. जेव्हा तुझी नम्रता देवाला
प्रवृत्त करील की नाही मला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं देव म्हणे. एवढा नम्र तू झाला पाहिजे. नाहीतर तिमत्या तुझ्यासारखे शेकडो लोक या जगात आहेत. तुझीच काय दिशा त्या देवासमोर. पण तू नेमलेला मंडळीचा दास असल्याने देवाचं लक्ष तुझ्याकडे आहे. म्हणून तू तसं असलं पाहिजे. रद बदल्या एकमेकांसाठी प्रार्थना करणे. परत तोच विषय त्याच्यामध्ये की तिमथ्या तू माझ्यासाठी प्रार्थना करतोय, या माझ्या गरजा आहेत यासाठी प्रार्थना कर. पुढे तो सांगतो ते है ना, तुला आपल्या सवंगड्यांच्या गरजा माहीत पाहिजे आणि तुझी पण गरज त्यांना तू सांगता आली पाहिजे की माझ्यासाठी पण प्रार्थना करा. एकमेकांसाठी प्रार्थना करणे. आणि हे सर्व झाल्यावर देवाची उपकार स्तुती करायला तू विसरू नको. हे सर्व जे आहे तिमथ्या तू लक्षात ठेव वचन 3 प्रमाणे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले आणि स्वीकारावयास योग्य आहे. पाऊल एका बाजूला त्याला शिक्षणही देतो, समजही देतो, त्याची कानउघडणीही करतो आणि दुसऱ्या बाजूला तो त्याला प्रोत्साहनही देतो आणि त्याला म्हणतो तिमथ्या तू मला माहिती असं करशील, शाबास, दटून राहा, भिवू नको, पथभ्रष्ट होऊ नको, तिथे थांब, कारण तू हे करू शकतोस. तू का करू शकतोस? कारण देवाने तुला निवडलं म्हणून आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय. आम्हाला माहित आहे हे बरोबर तू करशीलच. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्याच दृष्टीनं नव्हे तर आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने तू जे करत आहे, तुला जे सांगण्यात आलेलं आहे ते चांगलं आणि स्वीकारावयास योग्य पण आहे, हे विसरू नको. बोध करताना माहिती दिली जाते, सल्ला दिला जातो, सत्य प्रतिपादन केलं जाते आणि कानउघडणी पण केली जाते. पण सोबतच थोडी करुणा कृपेने भरलेलं मन त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी धावतं, हे विसरू नये. 4 ते 7 वचनामध्ये देवाची इच्छा. आता देवाची इच्छा जगासंदर्भात काय होती, आता जगातल्या माणसांसंदर्भात काय इच्छा. वचन 4 पासून देवाची अशी इच्छा आहे सर्व माणसांचे तारण व्हावे. 1 2 त्याची अशी इच्छा आहे की त्यांनी म्हणजे लोकांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. 2 गोष्टी तो सांगतो. देवाची इच्छा काय आहे? नुसतं तारण व्हावे नाही, सत्याचं ज्ञान. किती ज्ञान? परिपूर्ण ज्ञान. उदाहरणार्थ तारणामध्ये आम्ही जेव्हा म्हणतो, मी जेव्हा म्हणतो देवाने माझ्या पापाची क्षमा केली, हा झाला माझा अनुभव आणि देवाचं कार्य. परंतु पापाची क्षमा केली म्हणजे नेमकं काय, त्याचं जे सत्य आहे ते पण मला समजणं गरजेचं आहे. देव पापाची क्षमा करतो म्हणजे मूळ माझा आदामामधून आलेला अपराध तो दूर करतो, सवयी नाही. ज्या मी वाईट कृत्य केली ते नाही, त्याबद्दल देव नंतर बोलतो. मूळ काय आहे? मनुष्यामध्ये पाप असल्याने तो पापाला प्रवृत्त होतो. मनुष्यामध्ये पाप असल्याने तो पापाला प्रवृत्त होतो आणि देवाच्या दृष्टीने पापी ठरतो. जेव्हा की जगामध्ये दुसरा प्रवाह असा आहे की पाप केल्याने मनुष्य पापी ठरतो, नाहीतर मनुष्य मुळात चांगला आहे, पवित्र आहे. हा दुसरा प्रवाह पण आहे. तारणाची गरज कोणाला आहे? तिमथ्या तू हे समजून घे, सर्वांना तारणाची गरज आहे. म्हणून तू फक्त तुझ्या इपिसमध्ये, त्या आशिया मायनरमध्ये तेवढ्या पुरत्या तुझ्या 11 मंडळ्या, त्या तुझे जे बिशप आहे ते
एवढा पुरतं तू लक्ष देऊ नको. सर्व माणसांचं तारण व्हावं अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे एक्सपॅन्ड द होरायझन ऑफ युअर थिंकिंग, एक्सपॅन्ड द होरायझन ऑफ युअर प्रेयर, expand the horizon of your supplication and pleading to God about salvation of people. असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपलं जे क्षितिज आहे प्रार्थनेचं ते लांब पर्यंत असू दे, रदबदल्या लांब पर्यंत असू दे. तुझं क्षितिज वाढव. तेवढ्या पुरतं नको बघू तू की एवढ्याच क्षेत्रामध्ये इतक्या लोकांना तारणाची गरज आहे. असं शब्दप्रयोग आहे. सर्व माणसांचं तारण म्हणजे त्या मूळ पाप आणि पापाच्या दंडातून म्हणजे सार्वकालिक मरणातून म्हणजे अग्निगंधकाच्या सरोवरातून सोडवले जाणे. कसं? पुढे दिलेलं आहे 5व्या वचनामध्ये. एकच मध्यस्थ आहे, तो येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे सोडवले जाणे. ही सुटका कशी? त्याने खंडणी भरली म्हणून. आणि मग त्याने पाप्याला काय केलं? खंडणी भरली, सोडवलं, मुक्त करून आपला बनवलं आणि त्याला म्हटलं जा, तू स्वतंत्र आहे. किती स्वतंत्र आहे? माझा वधस्तंभ घेऊन मरेपर्यंत चालणं इतका स्वतंत्र आहे आणि मला सोडून जगामध्ये जाऊन नरकात जाणं इतका स्वतंत्र आहे तो. दोन्ही गोष्टी आहेत. तारण जेव्हा मनुष्याला देव देतो तर नाशासाठी नाहीच तारण, पण काही परिस्थितीमध्ये अशी आहे की देवाने आपल्याला स्वातंत्र्य पण दिलेलं आहे. मनुष्याची निवड त्याचे परिणाम ठरवते, की जी निवड केली आहे त्याचे परिणाम आहेत. तारणाचा परिणाम सार्वकालिक जीवन जर आहे तर कोणाला असं वाटेल की मी नरकाकडे जावं, माझ्या मरणाकडे जावं, असं कोणाला वाटायला नको. म्हणून सर्व माणसाचं तारण व्हावं म्हणजे त्यांची खात्री व्हावी की पापाचा दंड चुकवण्यात आलेला आहे. विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्त तुम्हाला कायमस्वरूपी मुक्ती देतो, जी कैसर देऊ शकत नाही, जी त्याची सत्ता देऊ शकत नाही. तुम्ही कैसराला किती कर भरला तरी मुक्ती मिळणार नाही. तुम्ही किती बलिदान केलं तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळणार नाही. पण तिमध्ये आपल्या लोकांना तो सांग, गुलामगिरी राहिली तरी तारण माणसाला मिळतं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते शक्य आहे. सत्याचं ज्ञान त्यानंतर त्यांना मिळावं, पोहोचावं, त्यांनी पोहोचावं. हा प्रवास आहे. वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे, त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. एवढंच नाही, प्रार्थना करण्यास पुरेसं नाही, तसंच जे तुम्हाला इतरांच्या तारणासाठी करायचं तेवढंच पुरेसं नाही. आता आपल्याला अजून एक गोष्ट करायची, ती मध्ये साक्ष द्यायची आहे. शब्दप्रयोग मराठीमध्ये मजेदार आहे, यथाकाळी. इन ड्यू टाइम, योग्य वेळे, परिस्थितीप्रमाणे संधी मिळेल तशी. काय साक्ष द्यायची? जी वरती घटना आहे की आम्ही काय करतो, ख्रिस्ती झालो म्हणजे आम्ही आमच्या अधिकारांसाठी, राजांसाठी प्रार्थना करतो. हे आमचं कर्तव्य आहे. त्याबद्दल आम्ही त्यांना सांगतो की असं झाल्यामुळे ख्रिस्ताबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो, आमचा धर्म बदलला असं तुम्हाला वाटतं, आमचं मत बदललं असं तुम्हाला वाटतं. तसं काही नाही आहे. आम्ही मुळातूनच बदललेलो आहोत. जसे नग्न होतो आम्ही, आम्हाला वस्त्र घालण्यात आली आहेत. आमची काही लायकी नव्हती की आम्ही हे करावं, परंतु आता आम्हाला समजतंय की माझं तारण झाल्यामुळे मला हे करावं लागेल. साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे.
तिमोथेला तो मग शेवटी प्रोत्साहन देताना म्हणतो, तिमोथे तुला ठाऊक आहे का की 3 गोष्टी देवाने मला केल्या. माझ्या जीवनात, माझ्या पाचारणात देवाची सेवा करण्यासाठी देवाने मला 3 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट, घोषणा करणारा मला बनविलं. ज्याला आपण सुवार्तिक म्हणतो, परंतु मूळ शब्द आहे घोषणा करणारा, केरुग्ज. घोषणा करणारा बनवलं. ही जी वरची जी घडामोड आहे तिमोथ्या, त्याच्यासाठी देवाने मला घोषणा करणारं बनवलं. म्हणजे माझं तोंड बंद राहू शकत नाही. मला संधी मिळाली तशी मी साक्ष देत गावोगावी गेलो आहे, जात आहे, जाणार आहे, प्राण जाईल तोपर्यंत. घोषणा करणारा बनवलं. दुसरी गोष्ट, मला प्रेषित बनवलं. नुसतं घोषणा करणारा बनवलं नाही, मला प्रेषित बनवलं. अपोस्टोलॉस म्हणजे मला त्याने बोलावलं, निवडलं, नेमलं आणि पाठवलं. पुष्कळांना फक्त बोलावलेलंच वाटतं. पुष्कळांना वाटतं मग देवाने माझी निवड केली, आणि पुष्कळांना असं वाटतं की देवाने मला नेमलं. पण जाण्याची गोष्ट जेव्हा येते तेव्हा अडकून जातात परत ते. पण देवाने मला पाठवलं का? पाऊल म्हणतो नाही, तसं नाही, मला पाठवलं पण आहे, मला नेमलं पण आहे, मला पाठवलं पण आहे. मी प्रेषित बनलो. मी सत्य बोलतो, खोटं बोलत नाही. आणि तिसरी गोष्ट, विश्वास व सत्य या संबंधाने परराष्ट्रीयांचा शिक्षक मला नेमलं. डिडास कॉलस, ज्ञानसंपन्न असा मनुष्य जो त्याच्या ज्ञानाच्या भांडारातून चांगल्या चांगल्या गोष्टी काढतो, इतरांना ज्ञानसंपन्न करतो. सारांशाने ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, पाऊल असं म्हणतो, जर प्रार्थना करायच्या असतील तिमोथ्या, तर पहिली गोष्ट ही पण लक्षात ठेव, आपल्याला समजलं पाहिजे की कशासाठी प्रार्थना करत आहे आपण. दुसरं, सत्याच्या ज्ञानापर्यंत जात आहे, तर तिमोथ्या हे लक्षात ठेव, हे ज्ञान कसं देता येईल, तर त्यासाठी शिक्षक असणं गरजेचं आहे. परंतु शिक्षक आणि प्रेषित आणि घोषणा करणारा हे विशिष्ट दान जे आहे ते एकत्र आल्यामुळे पौलाची सेवा प्रभावी झाली. तो नुसता घोषणा करीत नव्हता, किंवा तो नुसता प्रेषित नव्हता, की नुसता शिक्षक नव्हता. तो का बरं, काय म्हणतो त्याला आपण, कुशल असा सेवक झाला? त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून आपल्याला या दिवसांमध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहेत, सोबत काय करायची, आपल्याला साक्ष पण द्यायची आहे. जे प्रार्थना करतात ते साक्ष देतात, जे प्रार्थना करीत नाही ते साक्ष देत नाही. कारण प्रार्थना हे बळ आहे आणि साक्ष काय आहे, त्याचं फळ आहे. बरोबर लक्षात घ्या, प्रार्थना बळ आहे आणि साक्ष काय आहे, त्याचं फळ आहे. या दिवसात जरी उन्हाळा आहे, सुट्या येत आहेत, कदाचित ही माझी शेवटली या वर्षाची, आपल्या कारभाराच्या वर्षातली शेवटली माझी मननाची बाब मी आपल्यासमोर जरी मांडली, तर तरी मी हे सांगतो, पौल सांगतो 2 शब्दामध्ये, प्रार्थना हे बळ आहे, म्हणून साक्ष हे फळ दिसतं. मंडळीला, आपल्या प्रत्येकाला प्रार्थनेचं बळ आणि साक्षी रूपी फळ यावर विचार करा, देवाकडे कृपा मागा आणि त्याचा धन्यवाद करा. God bless you all, those who are listening to our broadcast on Facebook Live. SA Church Nandurbar thanks you all for your attendance and joining us day by day. Shortly we will be closing our online programs because of the summer vacation. We hope that in God's time we meet again. Thank you very much. धन्यवाद पाळक साहेब. अतिशय स्पष्ट देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. तिमोथ्यावरती जबाबदारी सोपवली, तो घोषणा करणारा झाला. एवढंच नव्हे, तो प्रेषित आणि परराष्ट्रीयांचा शिक्षक होऊन त्याने ती सेवा पूर्ण केली.
प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला ही सुवार्ता गाजवायची आहे. यथाकाळी म्हटलेलं आहे, म्हणजे याच काळात आम्हाला हे करायचं आहे. प्रभुदेव बाप या वचनाच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांना सहाय्य करो. पुन्हा एक वार डॉक्टर रेव्हरेंडजी जयकर पाळक साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो आजच्या सायंकाळच्या मननासाठी. सोबतच एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून आपण उन्हाळ्याची सुट्टी घेणार आहोत, म्हणून सायंकाळच्या सभा थांबवण्यात येतील. परंतु गृहभेटी आणि काही प्रार्थना विनंत्या असतील तर नक्कीच आपण फोन करा, आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. यावेळेला समारोपाच्या प्रार्थनेसाठी मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांना पुढे बोलवणार आहे. कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करावीत. आजारी प्रियजनांची आपण आठवण करावी व प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. सोबतच येणारा जो मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी देखील आपण प्रभूची कृपा मागावीत. आणि रेव्हरंड लाजरस वळवी हे उपचार घेत आहेत, त्यांना आरोग्य मिळावं. रयता अक्का नवसारी या ठिकाणाहून उपचार घेऊन नुकत्याच आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण उपकास्तुतीची प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, या सायंकाळच्या वेळी प्रभू आम्ही मनपूर्वक जे तुझं वचन ऐकलं, जी एक सुंदर संधी तू आम्हाला दिलीस प्रभुदेव बापा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर तुझं वचन हे सत्य आहे. आणि प्रभुदेव बापा, पौल जो तुझा प्रेषित आणि प्रभुदेव बापा 2000 वर्षापूर्वी त्यांनी अनेक मंडळांना पत्र लिहिली आणि आपला शिष्य, आपला सहचारी, सहबंधू तिमोथी याला देखील प्रभू सद्बोध केले, मार्गदर्शन केलं, शिक्षण दिलं. आणि प्रभुदेव बापा, खरोखर यातून आजच्या मंडळांना देखील प्रभू अगदी तशाच प्रकारच्या शिक्षणाची अत्यंत गरज आहे. यासाठी की देव बापा, तू जो परमेश्वर आहेस तो परमेश्वर एकच देव आहे आणि देव आणि मानव यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे. आणि त्याच्या पुढे प्रभू सर्व काही हे व्यर्थ आहे. कारण प्रभुदेव बापा, तुझ्याद्वारे सर्व काही निर्माण झाले, तुझ्यासाठी सर्व काही निर्माण झालं आणि तू सर्वात सर्व काही आहे. आणि हे सत्य जगाला सांगण्यासाठी एवढंच नव्हे तर प्रभुदेव बापा, आमच्या सार्वजनिक उपासनेमध्ये ज्या प्रार्थना आम्हाला करावयाच्या आहेत त्या प्रार्थना आम्ही सर्व जगासाठी, राजांसाठी, अधिकाऱ्यांसाठी कराव्या. एवढंच नव्हे तर देव बापा, त्यांना साक्ष द्यावी. आणि खरोखर प्रभुदेव बापा, जी देवाची इच्छा आहे ती सर्व जगाचं तारण व्हावं, सर्व माणसाचं तारण व्हावं आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोचावं. परमेश्वरा, आजच्या या सुंदरशा बोधाबद्दल, तुझ्या वचनाबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. रेव्हरंड ग्लॅडविन जयकर यांना आतापर्यंत प्रभुदेव बापा तुझी कृपा तू पुरवलीस आणि उत्तम प्रकारचं शिक्षण प्रभू तू मंडळांना आणि ऑनलाईन सेवेद्वारे देखील प्रभुदेव बापा अनेक लोकांपर्यंत हे शिक्षण पोहोचलेलं आहे. परमेश्वरा, त्यांच्या या सेवेबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू, मंडळीमध्ये जे लोक आजारी आहेत त्यांची देखील आम्ही आठवण करतो प्रभू, आणि त्यांच्यासाठी हीच प्रार्थना करतो. त्यांना आपल्या आरोग्याचा आणि सामर्थ्याचा हात पुढे करून प्रभुदेव बापा त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे आणि पुन्हा एकदा नवीन आणि सुंदर जीवन प्रभू त्यांच्यासाठी तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभुदेव बापा मंडळीचे कार्यक्रम आहेत, मेळा आहेत आणि प्रभू जे तुझे दास मेळाच्या सेवेसाठी येणार आहेत या सर्वांची आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो. प्रभुदेव बापा, सर्व प्रकारच्या अडीअडचणी, भयंकर स्वरूपाचं उष्णतामान या सर्वांपासून आमचं रक्षण होत असताना प्रभुदेव बापा जी काही सेवा तुझा दास प्रभू तुझ्या वचनाची करणार आहे त्याद्वारे आमच्यामध्ये पुन्हा एकदा एक नवीन चैतन्य तू येऊ दे, नवीन सामर्थ्य तू येऊ दे आणि प्रभू एसएमच्या सर्व मंडळांना प्रभुदेव बापा या दिवसामध्ये तुझ्या आत्म्याने तू भरून टाक, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा
या उपासना संगतीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी देखील 6 ते 6:30 या वेळामध्ये मनन चिंतन असणार आहे. उद्या सायंकाळचं मनन चिंतन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब हे घेतील. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर आशीर्वादासाठी रेव्हरंड सॅमसन जयकर पुढे येतील, आशीर्वाद देतील. या रात्री ईश्वर आहे गीत गाऊ आणि आजचं मनन आपण थांबूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणी ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, एस चर्च नंदुरबार त्याच्या सर्व कार्याबरोबर, एमच्या सर्व कार्यप्रणालीबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये सामील होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीबरोबर, एसीच्या सर्व मंडळ्या आणि देवाचं निवडलेले सरदासी आजबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखी तू करावा प्रतिपाल. आमेन. सर्वांना सलाम. सलाम. थँक्यू.